स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनवा आपल्या ईमेल आय डीने कसं इन्स्टॉल करायचं किंवा इन्स्टॉल नाही म्हणू शकत आहे, ईमेल आय डीच्या मदतीने आपण कसं रजिस्ट्रेशन करायचं हे आपण पाहिलं होतं. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण कॅनवाचा जो काही डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डची जी काही आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजेच काय, त्याचा जो ओव्हरव्ह्यू आहे त्याबद्दल पूर्ण माहिती जी काही आहे ती आपण जाणून घेणार आहोत. ओके, तर मग आपण सुरुवात करूया. तुम्हाला मी इथे दिसत आहे तुम्हाला डॉक्युमेंट, त्यानंतर व्हाईट बोर्ड, प्रेझेंटेशन, सोशल मीडिया, हे असे सगळे ऑप्शन्स येतात. ते ऑप्शन्स आल्यानंतर जर तुम्हाला इथूनच जर क्रिएट करायचं असेल तर इथून क्रिएट न्यूवर क्लिक केलं तरी सुद्धा तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल, जर तुम्हाला कस्टम साईज जर हवी जर असेल तर इथे क्लिक करायची की तिथे कस्टम साईज येऊन जाणार. अपलोडसाठी डायरेक्टली इथे दिलेलं आहे त्यांनी. अपलोड म्हणजेच काय की तुमच्या कम्प्युटरमधून एखादी इमेज जर तुम्हाला अपलोड जर करायची जर असेल तर इथे तुम्ही क्लिक करू शकता. या मोर या ऑप्शनवर जर मी जर क्लिक जर करते, मोर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा हे पॉप्युलर दिलेलं आहे, कॉमन लेआउट अँड साईज इथे दिलेले आहेत. खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळते. ओके, यामधून तुम्हाला जो तुमची गरज असेल, जी तुमची जशी गरज असेल त्या गरजेनुसार तुम्ही जे काही आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घेऊ शकता. ओके, हे मी क्लोज करते. आता आपण पहिल्यांदा काय करूया, क्रिएट न्यू डिझाईन घेऊया. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे जे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला सुरुवातीपासून पाहता येतील. तर मग मी इथे क्लिक केलं, क्रिएट अ डिझाईन. क्रिएट अ डिझाईनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जसं मी इथून मोरमधून गेली होती तेव्हा जो ऑप्शन ओपन झाला होता तो ऑप्शन ओपन होतो. क्रिएट अ डिझाईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कशासाठी डिझाईन क्रिएट करायचे आहे, व्हाईट बोर्ड बनवायचं आहे, प्रेझेंटेशन बनवायचं आहे की सोशल मीडिया व्हिडिओ क्रिएट करायचे, काय तुम्हाला करायचं आहे, जे तुम्हाला इथून जे आहे ते तुम्ही असं सिलेक्ट करून जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता. ओके, जे तुम्हाला हवं असेल ते. फॉर एक्झाम्पल मी सोशल मीडिया या ऑप्शनवर क्लिक केलं. सोशल मीडिया ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा पॉप्युलर सोशल मीडिया टेम्पलेट्स वगैरे पण दिलेले आहेत. जर पाहायचं असेल तर सी ऑलवर तुम्हाला क्लिक करायचे की ते तुमच्यासमोर जे काही आहे ते सगळे टेम्पलेट्स जे आहेत ते इथे ओपन होऊन जाईल. त्यानंतर इथे आता हे पॉप्युलर आहे, व्हॉट्सअपसाठी बनवायचे, इंस्टाग्रामसाठी बनवायचे की फेसबुकसाठी बनवायचे, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला बनवायचं असेल ते तुम्ही इथे क्रिएट करू शकता. ओके, इथून जर नसेल तुम्हाला क्रिएट करायचं, इथे दिसेल ना तुम्हाला, इथे सुद्धा आपण काय करू शकतो, सर्च करू शकतो. जस फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिलं डिजिटल मार्केटिंग, आपण असं लिहूया. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही इथे सर्च करू शकता. ओके, डिजिटल मार्केटिंग इथे मी लिहिलं. मग फक्त मला आता डिजिटल मार्केटिंग बद्दलच इथे तुमचे जे काही आहेत टेम्पलेट्स बघा किती आहेत, 20,000 टेम्पलेट्स आहेत. हे सगळे बघायचे असेल तर पुन्हा एकदा सी ऑलवर तुम्हाला क्लिक करायचे की तुमच्यासमोर येऊन जाईल. हे बघा, जे पण तुम्हाला हवं असेल, फक्त लक्षात असू द्या आपण हे फ्रीवाला वापरतोय म्हणजे फक्त ईमेल आय डीने. मग हे जे क्राऊन दिसतंय तुमच्या समोर, हे क्राऊनवाला आपण नाही यूज करू शकत आहे, कारण त्याला प्रो तुम्हाला घ्यावं लागेल. पण तरी सुद्धा आता बघा, जरी क्राऊन जरी तुम्ही प्रो जरी तुम्ही नाही घेते तरी सुद्धा छान छान डिझाईन्स जे काही आहेत त्या तुमच्यासमोर इथे तुम्हाला दिसतील. तुम्हाला जी डिझाईन हवी असेल ती डिझाईन तुम्ही इथे काय करू शकता, सिलेक्ट करून घेऊ शकता. एवढं ते सोपं आहे, काही कठीण नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हवे ते चेंजेस तुमच्या डिझाईनमध्ये तुम्हाला करता येईल. फॉर एक्झाम्पल ही पहिली जी डिझाईन आहे तीच मी काय करते, सिलेक्ट करते. ओके, ही सुद्धा प्रोच आहे. आपण एखादी नॉर्मल डिझाईन बघूया. हां, ही जी दिसते यावर नाहीये, क्राऊन दिसत नाहीये, तर मग मी इथे सिलेक्ट केलं. आणि हे बघा इथे तुम्हाला दिसत, अजूनही त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर याच्यापैकी ही जी आहे या रिलेटेडच काही डिझाईन्स त्यांनी आपल्याला मेन्शन केलेले आहेत. मग यापैकी जरी तुम्हाला कोणतीही डिझाईन जरी आवडत जरी असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करून घेऊ शकता. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे कस्टमाइज दिस टेम्पलेट्स, या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर जो काही आहे तो टेम्पलेट जो आहे तो तुमच्यासमोर शो होईल आणि त्याच्यासोबत असलेले जे काही इतर जे ऑप्शन्स असतात ते पण तुमच्यासमोर शो होणार आहेत. ओके, आता हे बघा शो झालेले आहेत. आपण प्रत्येक जो पार्ट, हे बघा मी सिलेक्ट करते. आता नवीन जेव्हा आपण चालू करतो ना तो आपल्याला गाईड करतो, त्याच्यामुळे हे जे काही ऑप्शन्स आहेत की तुम्ही टेक्स्ट वगैरे ॲड करू शकता, नेक्स्ट वगैरे तुम्ही करून घेऊ शकता. तो गाईड करतो की इथून काय करता येईल तुम्हाला, तिथून काय करता येईल, असा प्रत्येक गोष्टीचा ऑप्शन जो आहे त्यांनी आपल्याला दिलेला असतो. ओके, हे बघा प्रत्येक असं मी सिलेक्ट केलं की प्रत्येकाच्या ठिकाणी इथे हा मॅजिक रायटर आहे. बरं, एक सांगेल मी तुम्हाला, मॅजिक रायटर जो आहे तो कधी कधी चालतो, कधी कधी वर्क नाही करत आहे. प्रोमध्ये छानपैकी वर्क करतो तो, पण जेव्हा आपण आता हे फ्री आहे त्याच्यामुळे सगळेच ऑप्शन्स तर आपल्याला काय मिळणार नाहीयेत, पण त्याच्यामध्ये तो ऑप्शन थोडंसं जरा कमी काम करतो.
त्यानंतर ऑप्शन आहे कमेंट, जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड जर कमेंट लिहायची असेल तर कमेंट लिहू शकता. प्रत्येक तुम्ही असं ऑप्शनवर क्लिक केली ना की ते वर असे ऑप्शन्स तुमचे येऊन जातात. ओके, त्यानंतर इथे जे आहे लॉक करायची असेल की जेणेकरून मूव नको व्हायला, तर मग लॉक करायचे. त्याच्यानंतर डुप्लिकेट, ह्या टेक्स्टची जर डुप्लिकेट किंवा ह्या इमेजची जर डुप्लिकेट जर काढायची असेल तर तुम्ही डुप्लिकेट काढू शकता. नको जर असेल तर मग काय करणार आपण, डिलीट करणार. हे जे 3 डॉट्स दिसतात ते म्हणजे मोरचं ऑप्शन, यावर क्लिक केलं की हे बघा किती ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी की ज्यामध्ये तुम्ही काम करू शकता. आणि लक्षात ठेवा खूप सोपं आहे, काहीही कठीण नाही आहे, जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप. आत्तापर्यंत मी माझ्या, आता हा 3रा व्हिडिओ आहे, यामध्ये मी हेच तुम्हाला सांगते की कॅनवा खूप सोपा आहे. फक्त तुम्ही जरा तुमचे थोडेसे जरा काही मेहनत आहे म्हणजे शिकण्यासाठी. हे माझी जी काही सिरीज आहे ती पूर्ण पहा, नक्कीच तुम्ही खूप छानपैकी डिझाईन्स क्रिएट करू शकता. ओके, असे प्रत्येक ऑप्शन्स तुम्हाला जे काही आहे तो तुम्हाला एडिट करता येईल. टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्ट रिलेटेड इकडे जे काही ऑप्शन्स वर जे आहेत ते तुमच्यासमोर येतात. ते जसं फॉर एक्झाम्पल इथे मी क्लिक केलं की मग इथे तुम्हाला काय येणार, फॉन्ट येणार, टेक्स्टची स्टाईल वगैरे येणार. तुम्हाला टेक्स्टची स्टाईल कशी पाहिजे, सब हेडिंगमध्ये पाहिजे, हे बघा छोटं झालं. जर मला हेडिंग स्टाईलमध्ये पाहिजे तर हेडिंगमध्ये, बॉडीमध्ये पाहिजे, तुम्हाला जसंही हवं असेल इथे सी ऑलवर क्लिक करायचे. याच्यामध्ये जर अजून जर काही जर हेडिंग जर असतील तर तुम्हाला त्याच्या हेडिंग्स ज्या आहेत ते तुम्हाला काय होतील, पाहायला मिळतील. ओके, त्यानंतर इथे जे आहे ते मी फॉन्ट सिलेक्ट करते. आता इथे फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर हे बघा इथे फॉन्टमध्ये तुम्हाला जे पण फॉन्ट हवे असेल, खूप सारे फॉन्ट्स इथे दिलेले आहेत. मग जे पण फॉन्ट्स तुम्हाला हवे असतील ते फक्त काय करायचे, क्लिक करायचे. त्या पद्धतीने इथे जो फॉन्ट आहे तो तुमचा काय होईल, चेंज होताना तुम्हाला जे काही आहे ते इथे दिसून येतील. ओके, त्यानंतर इथे काय आहे, त्याची साईज आहे, मायनस कमी कमी होणार, प्लस म्हणजे वाढणार. ओके, किंवा तुम्ही इथे क्लिक करून तुम्हाला जी पण साईज हवी असेल ती साईज तुम्ही इथे काय करू शकता, मेन्शन करू शकता. अजून जर वाढवायची असेल पुन्हा क्लिक करायची. समजा मला 72 हवी आहे तर हे बघा 72 वगैरे तुम्ही करू शकता. हे जे ऑप्शन आहे तो रोटेटचा ऑप्शन आहे. याला मूव जर करायचं असेल फक्त इथे मध्ये माऊसने असं क्लिक करायचं आणि तुम्ही जिथे पाहिजे तिथे तुम्ही त्याला काय करू शकता, मूव करू शकता. नंतर इथे कलर्स आहेत, तुम्हाला कसे कलर्स हवे असतील, तुम्हाला वेगळा कलर बनवायचा असेल तर तुम्ही वेगळा रंगसुद्धा त्याच्यामध्ये क्रिएट करू शकता. बोल्ड करायचं असेल तर बोल्ड, इटॅलिकचा ऑप्शन आता सध्या डिसेबल आहे. काही काही फॉन्ट्सला इटॅलिकचा ऑप्शन डिसेबल असतो, पण जर वेगळा फॉन्ट घेतला तर इटॅलिकचा ऑप्शन येऊन जाणार. हे खूप छोटे छोटे ऑप्शन्स आहेत की जे तुम्ही करून पहा, कारण मी हे बारीक बारीक गोष्टी जर सांगत बसली तर आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. ओके, आणि बाकीचे ऑप्शन्ससुद्धा मला तुम्हाला सांगायचे आहेत. ओके, अंडरलाईन आहे, त्यानंतर स्ट्राईक थ्रू आहे, त्यानंतर अप्पर केस माहिती आहे ना, लोअर केस, अप्पर केस म्हणजे सगळे लेटर कॅपिटलमध्ये येणार. त्यानंतर हे अलाइनमेंट आहेत, सेंटर, लेफ्ट, राईट वगैरे असे तुम्ही अलाइनमेंट जे आहे ते त्यांना देऊ शकता. ओके, त्यानंतर जर तुम्हाला लिस्ट फॉर्मॅटमध्ये लिहायचं असेल तर लिस्ट फॉर्मॅट, बुलेट्स वगैरे द्यायचे असेल तर, त्यानंतर स्पेसिंग, टेक्स्टच्या मध्ये अंतर वगैरे जर द्यायचं असेल. आता हा मी टेक्स्ट सिलेक्ट केलेला आहे म्हणून टेक्स्ट रिलेटेड ऑप्शन, ॲनिमेशन इफेक्ट सुद्धा आहे टेक्स्टला. मग तुम्हाला कसं ॲनिमेशन द्यायचं आहे, खूप सारे आहेत. फक्त काय करायचे तिथे हे बघा माऊस घेऊन जायचे. किती छान दिसतं ना, खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त तुमच्या करण्यावर आहे की तुम्ही कसं करता. ओके, हे बघा जसं तुम्हाला बनवायची असेल तशा पद्धतीने तुम्ही जे काही आहे ते बनवू शकता. ओके, याची पोझिशन जी आहे ती तुम्हाला पोझिशन लेफ्टला पाहिजे, सेंटरला पाहिजे, मिडलला पाहिजे, टॉपला पाहिजे. लेयर्समध्ये तुम्हाला कुठली लेयर तुम्हाला वर खाली घ्यायची असेल तर ती लेयर जी आहे ती अशी फक्त सिलेक्ट करायचं आणि अशी शिफ्ट करायची की ती लेयर जी आहे ती त्याच्या वर घेऊन जाणार. आता जर मी जर शिफ्ट जर करते तर थोडंसं जरा ते वर येऊन जाणार आणि मग कॉम्प्लिकेटेड होणार. ओके, तर मग आता याच्यामध्ये हे तुम्हाला कळलं असेल. आता जसं मी टेक्स्ट सांगितलं तसं एखादी इमेज पण सिलेक्ट करते. हे बघा ही इमेज सिलेक्ट केली, मग इथे तुम्हाला इमेजसुद्धा जी काही आहे ती तुम्ही काय करू शकता, एडिट करू शकता. म्हणजे इमेजमध्ये सुद्धा तुम्हाला काय करता येतील, चेंजेस करता येईल. हे बघा इमेज रिलेटेड सगळं आलेलं आहे. आता हा जो बीजी रिमूव्हर आहे म्हणजे हे दिसे ना इथे क्राऊन आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह, याच्यासाठी कंपल्सरी तुम्हाला प्रो घेण्याची गरज आहे. पण बाकीचे बघा फिल्टर्स आहेत. इथे मी सी ऑलवर क्लिक केलं. हे बघा फिल्टर्स तुम्हाला म्हणजे त्याची कशी कलर्स वगैरे कॉम्बिनेशन तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही कॉम्बिनेशन जे आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. हे मी क्लिक केलं. पुन्हा आपण एडिट सेक्शनमध्ये गेलो. अजून खाली काय आहे ते मला तुम्हाला दाखवायचे. फिल्टर्स आहेत, नंतर हे इफेक्ट्स आहेत. जसं तुम्हाला इफेक्ट हवा असेल तसं तुम्ही इथून इफेक्ट जो आहे तो तुम्ही इथून घेऊ शकता. हे ॲप्स वगैरे आहेत. त्यानंतर इथे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दिलेलं आहे. मग तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जर चेंज करायचं असेल इमेजचा तोही करू शकता. त्यानंतर बॉर्डरची स्टाईल आहे,
कशी बॉर्डरची स्टाईल हवी, हे बघा बॉर्डर आली, मग तिची बॉर्डरची वेट किती हवं आहे, तुम्हाला जसं बनवायचं असेल तसं तुम्ही इथे चेंजेस त्याच्यामध्ये करता येतील. ही जी बॉर्डर आहे, जर बॉर्डर घेतली तर मग ती जर कर्व स्टाईलमध्ये जर हवी असेल तर कर्वमध्ये, आता कर्व दिसणार नाही कारण मी बॉर्डर्स घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे कर्वमध्ये दिसणार नाही. आता बघा इथे दिसतंय, ही बॉर्डर घेतली, पुन्हा कर्व स्टाईलमध्ये गेलो आपण, कर्व जो आहे तो थोडासा वाढवून घेऊया, हे बघा चेंजेस होताना तुम्हाला दिसतात ते. त्यानंतर इमेज जर तुम्हाला क्रोप जर करायची असेल तर क्रोपचा ऑप्शन पण येणार आणि तुम्ही इमेज जी आहे ती काय करू शकता, क्रोप करू शकता. ओके, स्मार्ट क्रोप आहे इथे, जसं मी क्रोप ऑप्शन सिलेक्ट केला तसं इथे बघा ऑप्शन आलेले. मग कोणत्या साईजमध्ये तुम्हाला क्रोप करायचे ती साईज तुम्ही जी आहे ती इथून घेऊ शकता. एक्सपांडचा ऑप्शन पुन्हा आपला क्राऊन येऊन जातो, म्हणजे प्रोमध्ये आहे, पण काहीही गरज नाही आहे. जर पर्सनल यूज जर तुम्ही करत आहात तर तुम्हाला प्रो व्हर्जन घेण्याची गरज नाही आहे. ओके, त्यानंतर ऑप्शन्स तुम्हाला पुढचा जो आहे, फ्लिप इमेज जी आहे हॉरिझॉन्टल फ्लिप करायची आहे, त्यानंतर व्हर्टिकल फ्लिप करायची आहे. जशी तुम्हाला फ्लिप करायची असेल तशी तुम्ही काय करू शकता, फ्लिप करू शकता. ओके, त्यानंतर ट्रान्सपरन्सी आहे, किती ट्रान्सपरन्सी तुम्हाला हवी असेल, हाईडच झाला पूर्णपणे, मग तुम्हाला जशी ट्रान्सपरन्सी हवी असेल तशी ट्रान्सपरन्सी घेऊ शकता. ॲनिमेटेड जर हवा असेल म्हणजे ॲनिमेशन, जसं टेक्स्टला दिलं की नाही तसंच तुम्ही इमेजला सुद्धा जे काही आहे ते ॲनिमेशन देऊ शकता. हे बघा, जसं तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे जे आहे ते ॲनिमेशन तुम्ही देऊ शकता. हे बघा छान असतात ते, खूप छान आहे. ॲनिमेशन माहिती असेल तुम्हाला, पॉवर पॉईंटमध्ये जे काही आहे ते यूज होतं त्या पद्धतीनेच इथे तुम्हाला कुठल्याही वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वगैरे याची वापरायची गरज नाही. सगळं काही तुम्हाला एकाच ॲपमध्ये जे काही आहे ते तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. इथेच आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी दाखवता येईल. ओके, हे झालं, हे कळलं तुम्हाला. इथे डिझाईन्स आहेत, वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला इथे जे आहे ते पाहायला मिळतील. इथे टेम्पलेट्स आहेत, फूड इथे ऑप्शन्स येऊन जातात, ते फूड रिलेटेड, हायरिंग, कॉलेज, प्रोडक्ट्स. हे बघा इथे ऑप्शन्स जसं क्लिक करणार. आता मला डिजिटल मार्केटिंग विषयी हवे तर हे बघा डिजिटल मार्केटिंग विषयी सगळ्या ज्या काही डिझाईन्स आहेत तिथे आपल्याला शो होणार. स्टाईल तुम्हाला कोणती हवी आहे तर आता इथे आपल्याला कदाचित प्रोसाठी तो डिमांड करतोय. ओके, आणि इथे जर सर्च करायचं असेल तर पुन्हा तुम्ही इथे क्लिक करून तुम्ही काय करू शकता, सर्च करू शकता. एलिमेंट्स आहेत, यामधून तुम्हाला कोणते एलिमेंट्स, आता मी डिजिटल मार्केटिंग घेतलेला आहे ऑप्शन म्हणून त्याच्या रिलेटेडच एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला दिसणार आहेत इथे. आता इथे बघा तुम्हाला जर सी ऑल केलं ना की याच्यामध्ये जेवढे पण आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे बघा इथे दिसत, ह्या ॲरोवर क्लिक करायची, जी पण हवी असेल, समजा मला हे हवं आहे, फक्त क्लिक करायचे की हे बघा इथे येऊन जाणार तो. याची साईज कमी जास्त करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्याची साईज कमी जास्त करून त्याला जे आहे जिथे तुम्हाला ॲडजस्ट करायचं असेल तिथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. असे एलिमेंट्स जसं मी म्हटलंय, जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप. ओके, काय हवं आहे तुम्हाला, शॅडो हवं आहे तर शॅडो इफेक्ट्स येऊन जाणार. हे बघा इथे दिसतात, हे कसे यूज करायचे हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर ॲरोज जर हवे असतील, लाईन्स हवे असतील, लोकेशन, त्यानंतर तुम्हाला काहीही हवं असेल, समजा फॉर एक्झाम्पल डिजिटल मार्केटिंग रिलेटेड मी लिहिलं ग्रो युअर बिझनेस आपण म्हणतो की नाही, तर मला ग्रो हवं आहे आणि मग मी इथे एंटर केलं. हे बघा इथे दिसत आहे, इथे ॲरो आलेले आहेत ग्रो रिलेटेड. पुन्हा सेम, जर क्राऊन घेणार तर येणार नाही, आपल्याला काय करायचे, फ्रीवाले जे काही आहे ते आपल्याला वापरायचं आहे. आणि फ्रीवाला म्हणजे कुठला आहे, आता हा बघा हा दिसतंय, याला मी क्लिक केलं, हा ॲरो आलेला आहे. तुम्हाला जसा ॲडजस्ट करायचा तसा तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. ओके, खूप सोपं आहे. हां, एलिमेंट्स तुम्हाला समजलं असेल. मी हे थोडंसं जरा धावता आढावा घेते, पण याच्यापुढे जेव्हा आपण एक एक डिझाईन बनवू तेव्हा त्या डिझाईन्समध्ये तुम्हाला मी व्यवस्थित सांगेन. ओके, इथे क्लिक करायची की ते निघून जातं. पुन्हा तुम्हाला जेही हवं आहे ते तुम्ही इथे फक्त सर्च करायचं आहे. ते तुम्हाला इथे सर्च केल्यानंतर इथे जे काही आहेत ऑप्शन्स हे तुम्हाला येऊन जातील. हे कलेक्शन्स आहेत. नंतर इथे तुम्हाला दिसणार सिम्बॉल्स वगैरे. हे बघा इथे सिम्बॉल्स वगैरे दिसतात, खूप छान छान गोष्टी असतात इथे. हे दिसतात ते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल मला फूड रिलेटेड हवं आहे तर मग मी इथे घेतलं ॲपल घेतला. ओके, काहीही तुम्हाला जो काही हवा असेल. हे बघा इथे दिसते. कधी तुम्ही एखादा व्हिडिओ वगैरे पाहिलेला असेल ज्याच्यामध्ये डान्सिंगचे जे काही सॉंग्स असतात चिल्ड्रन्ससाठी, मुलांसाठी, लहान मुलांसाठी इथूनच बनवलेलं असतं ते. हे बघा किती छान आहे. हे तर ऑलरेडी ॲनिमेटेड आहे, आपल्याला ह्याच्यामध्ये काही गरज नाही आहे, पण तरीसुद्धा मी ॲड करते ह्याच्यामध्ये. हे बघा किती छान दिसतं ते. असं तुम्ही काहीही क्रिएट करू शकता तुमच्या कॅनवाच्या मदतीने. ओके, हे लेटर्स आहेत बघा. हे लेटर्ससुद्धा तो आपल्याला घेता येतील. मग कोणता लेटर हवा आहे, जशी तुमची गरज त्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल. ओके, खूप छान छान गोष्टी असतात. ते जस्ट फक्त इथे तुम्हाला टाईप करायचे, त्या पद्धतीने तुम्हाला येऊन जाईल. ओके, त्यानंतर एलिमेंट्स नंतर इथे टेक्स्ट आहे.
टेक्स्टमध्ये ॲड टेक्स्ट बॉक्सवर क्लिक केलं की इथे टेक्स्ट बॉक्स जो आहे तो इथे ॲड होतो आणि मग तुम्हाला इथे जे काही मेन्शन करायचं ते तुम्ही मेन्शन करू शकता. मग पुन्हा याला सिलेक्ट करून हे ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत ज्या मी स्टार्टिंगलाच सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही इथून घेऊ शकता. इथे ऑप्शन आहे ब्रँड, जे मी मागेही तुम्हाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्येही बोलली होती. हा ऑप्शन प्रोमध्ये ओपन होतो. आता ब्रँड म्हणजे काय हे तर माहिती असेल. ब्रँड फॉर एक्झाम्पल की आपली एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीचं एक नाव आहे आणि आपण एक कलर, आपली एक डिझाईन आपण एक सिलेक्ट केलेला आहे आणि ती मला सारखी सारखी यूज करावी लागते. तर मग मी काय करणार, माझा जो काही लोगो असेल तो मी इथे अपलोड करणार, माझा जो काही कंपनीचा कलर असणार तो मी इथे अपलोड करणार, माझा जो इथे काही फॉन्ट असणार तो मी अपलोड करणार, माझा जो काही व्हॉइस असेल तो मी इथे अपलोड करणार. म्हणजे मला सारखं सारखं ते घेण्याची गरज नाही आहे. जर आपण एखाद्या मोठ्या फर्ममध्ये काम करत असणार आहे म्हणजे फक्त काय करायचं, जर इथे जर अपलोड जर केलेलं जर असेल तर फक्त जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप करायचं की आपला ब्रँड जो आहे त्याचा जो काही लोगो असेल, त्याची जी काही थीम असेल ती इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. आणि हा जो ऑप्शन असतो, आता आपल्याला पर्सनल यूजसाठी तर ब्रँड क्रिएट करायची गरज नाही. तुम्ही पाहिलं असेल पेप्सीचा लोगो, थम्सअपचा लोगो, ॲपलचा लोगो, हे कसे त्यांचं ब्रँड आहे आणि त्यांची कलर थीम जी आहे ती त्यांची ठरलेली आहे. मग ती त्यांना सारखी सारखी बनवायची गरज नाही आहे. मग त्यांनी जर बनवलेलं जर असेल तर तो इथे फक्त जस्ट अपलोड करून घ्यायचा आणि मग आपण फक्त काय ड्रॅग अँड ड्रॉप वगैरे आपण असं करू शकतो. ओके, कळलं असेल तुम्हाला ब्रँड म्हणजे काय आहे. त्यानंतर इथे ऑप्शन आहे अपलोड. अपलोडमध्ये तुम्ही तुमच्या जे काही आहे तुमच्या ड्राईव्हवर जर काही जर असेल तर तुम्ही गुगल ड्राईव्हमध्ये तुम्ही काही फाईल्स वगैरे असतील तर त्या इथे तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर आपल्या कम्प्युटरमध्ये जे काही असेल तर आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये किंवा डी ड्राईव्हमध्ये वगैरे जर असेल काही तर तुम्ही इथे ते अपलोड करू शकता. आणि इथे गुगल फोटोज वगैरे असतात ना, तिथून आपण अपलोड करू शकतो. मग काय काय अपलोड करू शकतो, इमेजेस आहेत, व्हिडिओज आहेत, त्यानंतर ऑडिओ फाईल्स वगैरे, हे सगळं म्हणजे आपण ऑलरेडी काहीतरी बनवलेलं आहे आणि तेच मला कॅनवामध्ये घेऊन आणि त्याच्यावर डिझाईन क्रिएट करायची असेल तर तुम्ही तेही तिथून करू शकता. जस्ट अपलोड फाईलवर क्लिक करायचे आहे. अपलोड फाईलवर क्लिक केल्यानंतर तो जो आहे तो आपल्याला घेऊन जाईल. आता डायरेक्टली बघा त्याने मला इकडे घेऊन आलेला आहे माझ्या जे काही याच्यावर आहे माझ्या डाउनलोड फोल्डरमध्ये, कारण मी ऑलरेडी काम करत असते म्हणून तो डायरेक्टली मला घेऊन आलेला आहे. मग असंच तो तुम्हाला घेऊन जाणार आणि मग इथून तुम्हाला जे पण काही अपलोड करायचं असेल ते तुम्हाला तो अपलोड करू शकतो. ओके, त्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे, खाली आली मी, त्यानंतर ऑप्शन आहे ड्रॉ. ड्रॉसाठी असे तुम्हाला पेन्स जे आहेत ते तुम्हाला काय करणार, तो अवेलेबल करून देणार. आणि हे बघा असं तुम्ही त्याच्यामध्ये डिझाईन्स रेड कलरमध्ये हवी असेल तर तुम्ही रेड कलरमध्ये, त्यानंतर तुम्हाला जर येलोमध्ये हवा असेल, जो तुम्हाला हवा असेल रंग त्या पद्धतीने इथे जे आहे ते आपण काय करू शकतो, इरेज करू शकतो. इरेजर हा काय आहे, आपला ॲरो आहे. हे बघा, जर काही दाखवायचं जर असेल, मेन्शन वगैरे करायचं असेल, हे बघा इथे आलेलं आहे. हे अशा पद्धतीने आपण त्याला हे मेन्शन वगैरे करू शकतो. पुन्हा इरेजर घेतलेला आहे मी. त्यानंतर इथे जे आहे कलर्सचा आहे. आता कलर्सचा जो ऑप्शन आहे मी याला ड्रॅग केला आणि मग याच्यानंतर आली. जेव्हा मी काहीही सिलेक्ट करत नाही तो हाईड राहतो. मग तुम्हाला कोणतं पाहिजे, हायलाईट कलर वगैरे जो पण तुम्हाला पाहिजे असेल तो काय करायचं, सिलेक्ट करायचं. हे बघा तो कलर, आता सेमच कलर घेतला मी, इमेजचा जसा होता तसा वेगळा रंग घेऊया आपण. हे बघा हे तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर इथे दिसेल तुम्हाला सेटिंग्स आहेत, म्हणजे त्याची आपण हा पेन जो घेतलेला आहे याची किती साईज छोटी आहे. मग जर ही जर मला जर जास्त जर मोठी जर हवं असेल त्याची वेट वगैरे किती पाहिजे असेल तर तो वेट जो आहे तो त्याचा वाढणार. जर जास्तच वाढलेला आहे आपण कमी करूया. हां, ओके, कळलं तुम्हाला. त्यानंतर इथे ड्रॉमध्ये हे मी क्लोज करते. ड्रॉ नंतर पुढचा जो ऑप्शन आहे प्रोजेक्ट्स, जसं मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर तुमचा काही प्रोजेक्ट जर असेल तर तो तुम्हाला इथे दिसेल. हे बघा आता मी याच्यावरच काम करते, अजून आपण काहीही बनवलेलं नाही आहे. तर मग हा जो आहे रिसेंटली तो फक्त आपल्याला इथे दिसतोय. तुम्ही तुमचे जे काही प्रोजेक्ट्स वगैरे जर असेल तर ते नवीन फोल्डरमध्ये पण ॲड करून ठेवू शकता किंवा त्याला स्टार पण बनवू शकता. स्टार म्हणजे काय की बाबा मी स्टार याच्यावर क्लिक केलं, खूप सारे प्रोजेक्ट्स बनवलेले असतील आणि मला फक्त काही ठराविकच जे काही इम्पॉर्टंट जे काही माझ्या डिझाईन्स असतील ते जर पाहायचं जर असेल तर स्टारवर क्लिक करून ठेवायचं. म्हणजे काय, फक्त स्टारवर क्लिक केलं की बाकीच्या त्या काय होतील, तुमच्यासमोर येऊन जातील. त्यानंतर इथे ऑप्शन आहे ॲप्स. ओके, ॲप्सवर क्लिक केलं मी. याच्यामध्ये काही ॲप्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत की ज्याच्यामध्ये आपण आपल्या जे काही आहे याच्यामध्ये ते काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, तर मग इथे ट्रेंडिंग्समध्ये जे काही ॲप्स आहेत ते दाखवलेले आहेत. AI पॉवर्ड जे काही ॲप्स आहेत ते आपल्याला इथे दिसतील. म्हणजे आपल्याला जर काही गरज जर असेल तर ती तुम्ही ॲप्स जे आहेत ते याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तुमच्या डिझाईनमध्ये, तुमच्या कॅनवामध्ये वगैरे. ओके, त्यानंतर युअर ॲप्समध्ये जर आपण काही घेतलं जर असेल तर इथे तो ॲप्स जे आहेत आपण घेतलेले ते आपल्याला इथे दिसून येतील. ओके,
एखादा व्हिडिओ मी बनवेल याच्यावर की नक्की ॲप्स म्हणजे काय आहे. हे बघा, इमेज ड्रीमर म्हणून एक ॲप आहे, कलर साईज म्हणून एक ॲप आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या आपली जी काही डिझाईन आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, काम करू शकतो. ओके, खूप सारे ॲप्स असतात, ते फ्रीमध्ये आहेत. जे फ्रीमध्ये असतील ते तुम्ही इथून यूज करू शकता. ओके, अशा पद्धतीने. कळलं तुम्हाला? हां, ओके. अजून काही ऑप्शन्स आहे का ते आपण बघूया. ओके, इथे काय आहे, मॅजिक मीडिया म्हणून एक ऑप्शन आहे. काही मॅजिकल जे काही मीडिया आहे, जसं फॉर एक्झाम्पल इथे इमेज जनरेट करायला ऑप्शन येईल. तर याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला जे काही आहे ते आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये म्हणजे सेपरेट घेईल. हा जो ऑप्शन आहे ॲप्स आणि मॅजिक मीडिया जो काही आहे तो म्हणजे कसं त्याच्यामध्ये तुम्हाला मला क्लिअरली जरा सांगता येईल. इथे स्टाईल्समध्ये आहेत हे वेगवेगळे, हे बघा दिसतं ते तुम्हाला, हे फोटोज वगैरे, त्याच्यामध्ये जी काही स्टाईल असेल त्या स्टाईलमध्ये तुमची जी काही आहे ती इमेज जी आहे ती तुमची जनरेट होईल. ओके, समजलं असेल तुम्हाला. इथे फाईलचा ऑप्शन आहे. या फाईलमध्ये तुमच्या क्रिएट न्यू डिझाईन, अपलोड फाईल्स, सेटिंगमध्ये सेव्ह करायचं असेल तर सेव्ह करू शकतो, मूव्ह टू अ फोल्डर, मेक अ कॉपी, डाउनलोड, हे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही इथून यूज करू शकता. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा ऑप्शन आहे. रिसाईज नाही करू शकत आहे, पुन्हा एकदा क्राउनचा ऑप्शन आहे. एडिटिंग वगैरे जर करायचं असेल तर एडिटिंगचा आपण ऑप्शन करू शकतो. इथे व्ह्यूइंगचा ऑप्शन आहे, रीड ओनली करू शकतो. हा जो ऑप्शन आहे अंडू, रिडो वगैरे, ते तुम्ही जी इमेज घेतलेलं आहे तिचं नाव इथे दिसतंय. आपण जेव्हा क्रिएट न्यू करतो, आता मी थोडंसं बॅकला जाते. हे जे आहे हे मी काय करते, ही जी क्लोज करते, म्हणजे काय पूर्ण हा जो टॅप आहे तो पूर्णपणे क्लोज करून टाकतो. तर ही पण पूर्ण क्लोज केली मी. आणि इथे जे दिसतं ते इथे क्रिएट न्यूवर मी जाते आणि इथे क्रिएट न्यूमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं, एखादी ब्लँक घ्यायची आहे. तर मग मी काय करते, इथे यूट्यूब थंबनेलवर क्लिक करते. यूट्यूब थंबनेलवर क्लिक केल्यानंतर काही रेडीमेड डिझाईन्स आपल्या समोर येणार आणि त्याच्यामधून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता, नाही तर डायरेक्टली हे बघा क्रिएट न्यू हा जो ऑप्शन आहे तो आपल्या समोर आलेला आहे. मग आता याच्यामधून तुम्हाला जे पण डिझाईन्स हवे असतील त्या फक्त काय करू शकता, तुम्ही इथे क्लिक करून घेऊ शकता. याला जर नाव जर द्यायचं असेल ते दिसते ना अनटायटल डिझाईन, मग इथे तुम्ही जे काही आहे ते तुम्हाला जे नाव द्यायचं असेल ते नाव तुम्ही इथून ॲड करू शकता. हे नवीन डिझाईनसाठी आहे. ओके, नवीन डिझाईन कशी बनवायची, त्याच्यामध्ये पेजेस ॲड वगैरे कसे करायचे, हे इकडचे जे काही सगळे ऑप्शन्स आहेत त्यांचा एक एक जसं मॅजिक मीडिया जसं मी म्हटलंय, तर एका याच्यामध्ये मी तुम्हाला करूनही दाखवेल की त्याचा कसा उपयोग करायचा आहे. हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते आपण एक एक कव्हर करणार आहोत. ओके, फक्त हा नवीन पेज कसा घ्यायचा ते फक्त मी तुम्हाला दाखवलेलं आहे. शेअर जर करायचं असेल इथे सुद्धा ऑप्शन आहे, ॲनालिसिसचं ऑप्शन आहे. त्यानंतर इथे जे आहे ते आपल्याला वेगवेगळे, इथे जर परत जर ॲड करायचं असेल नवीन एखादी ईमेल आय डी तर इथे ॲड करू शकता. शेअरमध्ये ऑप्शन्स आहेत. इथे तुम्ही कशा पद्धतीने शेअर करता येईल, व्हॉट्सअप वगैरे ते सगळं इथे दाखवते. डाउनलोड वगैरे करून घेऊ शकतो आपण. इथे सगळे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. हळूहळू आपण एक एक डिझाईन बनवल्यानंतर हे सगळं मी सांगणार आहे. आजचा व्हिडिओ फक्त तुम्हाला कॅनवाचा जो काही ओव्हरव्ह्यू होता फक्त त्याच्याशी रिलेटेड होता. ओके, फक्त मी एकच सांगेल की संपूर्ण जे काही व्हिडिओज आहेत ते पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला जे काही आहे त्याचं व्यवस्थित कॅनवाचं जे काही आहे ते नॉलेज तुम्हाला मिळून जाईल. धन्यवाद.